वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुनावर जी आपल्या सोबत आहे। सर, तुम्ही राजीनामा टाईप करून ठेवला असं कळतंय, काय कारण आहे, कशासाठी तुम्ही राजीनामा हातात घेऊन फिरताय? बघा, वर्धा जिल्ह्याला मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटला झालं पाहिजे, यासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून प्रचंड आम्ही प्रयत्न करतो आहे। हिंगणघाटमध्ये आमचे आंदोलनं सुरू आहे। हिंगणघाटची भौगोलिक परिस्थिती पाहता, हिंगणघाटमध्ये असलेला हायवे, हिंगणघाटची लोकसंख्या, तिथे असलेलं ट्रामा केअर सेंटर, तिथं असलेलं उपजिल्हा रुग्णालय आणि तिथले असलेली रोजची OPD आणि महिलांची रुग्णसंख्या, याच्यामुळे ते त्या ठिकाणी आवश्यक आहे। आणि त्या ठिकाणी आता 400 बेडचं सुद्धा हॉस्पिटल आम्हाला GR निघालेलं आहे, मंजूर झालेलं आहे। त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मिळावं यासाठी मी पूर्ण प्रयत्नरत आहे। वर्धेला 2 कॉलेज आहे, त्यामुळे हिंगणघाटची लोकसंख्या पण दिलं पाहिजे म्हणून मी फडणवीस साहेबांना आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 वेळा भेटलो। 7 महिन्यामध्ये त्यांना 9 ते 10 पत्र दिले, स्मरणपत्र दिले, निवेदनं दिले। त्यांनी सकारात्मक भूमिका घेतो म्हणून सांगितलं। पहिल्या दिवशी मी पायऱ्यावर बसलो, आंदोलन केलं। 7 तारखेला 7 डिसेंबरला अधिवेशनाचा पहिला दिवस होता, मी आंदोलन केलं। तेव्हा त्यांनी माझं आंदोलन सोडताना मला त्यांनी सांगितलं की आंदोलन मागे घ्या। मी म्हटलं आपण हिंगणघाटला मेडिकल कॉलेजची घोषणा करा। ते म्हणाले की आता करू शकत नाही, पण सकारात्मक निर्णय घेऊ या अटीवर मी ते आंदोलन माझं मागे घेतलं। पण आता आज शेवटचा दिवस आहे, अजूनपर्यंत घोषणा झाली नाही। त्यामुळे मी बोललो होतो की जर घोषणा झाली नाही तर मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा देणार। मी आज माझा राजीनामासुद्धा मी आज लिहून ठेवलेला आहे आणि मी त्याप्रमाणे मी ठीक आहे। हा राजीनामा घेऊन तयार करून ठेवलेला आहे आणि स्वतः हा लिहून ठेवलेला आहे आणि मी आता भेटणार आहेत माननीय उपमुख्यमंत्र्यांना, माननीय अध्यक्षांना, दोघांना भेटणार आहे। त्यांना सांगणार आहे की बाबा हे आमच्या हिंगणघाट, माझ्या पदापेक्षा माझं हे हिंगणघाटचं मेडिकल कॉलेज महत्त्वाचं आहे आणि त्या देण्यासाठी राजीनामा लिहिलेला आहे। देणार आहे तुम्ही? हां, देणार। राजीनामा कशा करता लिहिला? देण्यासाठीच लिहिला आहे ना, देणार। मी याच्या पहिले सुद्धा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असताना मला काही गोष्टी नाही पटल्या। मी तेव्हा नगराध्यक्ष जनतेतून निवडून आलो असताना मी राजीनामा दिला होता। माझ्यासाठी म्हणजे हे दवाखाना मोठा आहे, माझ्यासाठी हजारो लाखो लोकांची सेवा झाली पाहिजे, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, हे माझ्यासाठी मोठं आहे। माझं पद माझ्यासाठी मोठं नाही। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।